नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रिडिंगचा विषय पाहूया. नेक्स्ट 48 hours from when you see this. Next 48 hours. सो यासाठी मी 3 पाइल्स रेडी करते. ह्या 3 पाइल्स आहेत. त्यांना आपण राशींची चिन्ह देखील देऊया. वृश्चिक रास पाइल नंबर 1 साठी कर्क, वृश्चिक, कर्क, मेष आणि मकर पाइल नंबर 1 साठी आहे. तुळा, सिंह, मिथुन, कुंभ पाइल नंबर 2 साठी आहे. धनु, कन्या, मीन आणि वृषभ पाइल नंबर 3 साठी आहेत. सो ही राशींची चिन्ह आहेत. चित्र पाहूया. थ्रेश होल्ड पाइल नंबर 1 साठी थ्रेश होल्ड हे कार्ड आहे. पाइल नंबर 2 साठी बॉन्ड हे कार्ड आहे. आणि पाइल नंबर 3 साठी कंटेम्प्लेशन हे कार्ड आहे. यांना आपण क्रिस्टल्स देऊया. पाइल नंबर 1 साठी गोल्डन क्वार्टर्स, पाइल नंबर 1 साठी गोल्डन क्वार्टर्स. पाइल नंबर 2 साठी एमेथाइस्ट, पाइल नंबर 2 साठी एमेथाइस्ट. पाइल नंबर 3 साठी टायगर आय, पाइल नंबर 3 साठी टायगर आय. 3 क्रिस्टल आहेत. चित्रांवरून किंवा मग क्रिस्टलवरून किंवा राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प मी मेन्शन केलेले आहेत. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या रीडिंगला जाता येईल. जर तुम्ही चित्रांवरून सिलेक्ट करत असाल आणि त्याला तुमची रास मॅच झाली नाही तरी काही फरक पडत नाही. दुसरं म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त पाईलसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण जे काही सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली होते, म्हणजे तुम्हाला हे रीडिंग आहे ते मॅच होईल. सो आपण आता रीडिंगला स्टार्ट करूया आणि आपल्याला पाहायचं आहे की नेक्स्ट 48 hours तुम्हाला कसे जाणार आहेत. ओके, चला स्टार्ट करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड थ्रेश होल्डचं आहे. राशींची चिन्ह आहेत वृश्चिक रास, कर्क रास, मेष रास आणि मकर रास. आणि तुमचा क्रिस्टल आहे गोल्डन क्वार्टर्स. सो नेक्स्ट 48 hours पाहूया आपण तुम्हाला कसे जाणार आहेत.
तुमची कार्ड्स पाहूया. नो हेल्प हिअर, क्लोज्ड असा मेसेज आहे. दुसरं कार्ड आहे द की. मला असं वाटतं या दोन कार्ड्सवरून की जिथे पूर्वी बोर्ड होता क्लोजचा, त्या दरवाजाची चावी तुम्हाला मिळणार आहे, असं काहीच. टू वर्ल्ड्स हे एक कार्ड आहे, टू ऑफ स्क्रोलचं. टू वर्ल्ड्स. आर्कँजल मायकल यांचा मेसेज आहे, वेलकम अबंडन्स इन युअर लाईफ. Prosperity is on its way to you. Have faith that source will heal your financial challenges. Saturn in Pisces, loss ही एक एनर्जी. आणि मून इन लिब्रा, companionship. Unicorn, use your intuition to make beneficial changes. Turkey, someone is behaving stupidly. Gavel, involvement with the law. Will, indecisiveness, allowing your life to ramble aimlessly. कार्ड्स पाहूया, टॅरो कार्ड्स. Bottom of the deck, Three of Wands. Four of Cups. Seven of Swords. Strength. King of Wands. Ten of Cups. Wheel of Fortune. Queen of Swords. आणि बॉटम ऑफ द डेक, Three of Wands. होप्स की सगळी कार्ड्स तुम्हाला दिसत आहेत व्यवस्थित.
आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे की नेक्स्ट 48 अवर्स तुम्हाला कसे असतील. पहिल्यांदा आपण असं करूया, हे जे मेन कार्ड आहे ना पहिलंच थ्रेशोल्डचं ते पाहूया. थ्रेशोल्डचा इथे 2 मिनिंग आहे, स्पिरिच्युअल मिनिंग आहे आणि फिजिकल मिनिंग पण आहे. स्पिरिच्युअल मिनिंगमध्ये पासिंग ओव्हर और ट्रान्झिशन फ्रॉम वन एक्झिस्टन्स और कॉन्शियसनेस टू द नेक्स्ट. The body is seen as a temple. The concept of reincarnation or the phoenix rising from the ashes. असे 3 त्याचे अर्थ दिलेले आहेत तिकडे. फिजिकल वर्ल्डमधला जर अर्थ विचारात घेतला तर यू आर ऑन द थ्रेशोल्ड ऑफ द सिग्निफिकंट चेंज दॅट इन्व्हॉल्व्स द डेथ ऑफ वन रियालिटी टू अलाव फॉर द मोर एक्सपेन्सिव्ह परसेप्शन. आता इथे द व्हील ऑफ फॉर्च्यून हे सुद्धा चेंजचं कार्ड आहे. एक प्रकारे चेंज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघणार आहात असं दिसतं आहे. सो कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आता नेक्स्ट 48 अवर्सचाच आपण विचार करतो आहे. सो असं तर या कार्ड्सवरून मला दिसतं आहे की काही बाबतीमध्ये कुठली तरी एखादी मदत ऑफर केली जाईल किंवा एखाद्या गोष्टीचा ॲक्सेस तुम्हाला नेक्स्ट 48 अवर्समध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत. ही दुसरी गोष्ट. आणि बॉटम ऑफ द डेक तर 3 ऑफ वॉन्ड आहे. तर मुळात 3 ऑफ वॉन्ड हे एक्सपॅन्शनचं कार्ड आहे किंवा सक्सेसचं कार्ड आहे. कदाचित तुम्ही सक्सेसफुल असाल, म्हणजे हे तुमचं सबकॉन्शियस आहे. सो सक्सेस सॅटिस्फाईड लाईफ जगणारी व्यक्ती असाल तुम्ही, किंवा मग तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये एक्सपॅन्शनचा विचार करणारे असाल, काहीतरी असा विचार करत आहे, किंवा तुमच्या करिअरमध्ये काहीतरी एक्सपॅन्शनचा विचार करताय, असं असू शकतं. दुसरं हे असंही सांगतं की कदाचित मे बी काही बाबतीत ओव्हरसीज ट्रॅव्हलचा वगैरे विचार करत असाल, किंवा पार्टनरशिपमध्ये काहीतरी पुढे जाऊन तुमच्या बिझनेसमध्ये किंवा करिअरमध्ये एकत्रितपणे काहीतरी करण्याचा विचार करत असाल, असं असू शकतं. कारण इथे ना पेंटॅकल्स नाही आहेत. सो इथे मटेरियल बाबींचा विचार नाही आहे पुढच्या 48 तासामध्ये. इथे पुढच्या 48 तासामध्ये असं दिसतं आहे एक तुमचे इमोशन्स, तुमचे विचार यांना प्राधान्य आहे इथे. आता एक कार्ड हे आहे वेलकम ॲबंडन्स इन टू युअर लाईफ. आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये कदाचित काहींना अचानकपणे एखादा धनलाभ वगैरे किंवा काही पैशाचं एखादं काहीतरी लाभ होऊ शकतो असं दिसते. प्रॉस्पेरिटी इज ऑन इट्स वे टू यू. हॅव फेथ दॅट सोर्स विल हेल युअर फायनान्शियल चॅलेंजेस. हा मेसेज आहे आर्केंजल मायकल यांचा. सो मे बी काहींच्या बाबतीमध्ये अचानकपणे एखादा धनलाभ होऊ शकतो, पण ओव्हरऑल इथे पेंटॅकल्स नाही आहेत. सो इथे मला असं दिसतं आहे की पुढच्या 48 अवर्समध्ये आता हे तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे हे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करत आहे सध्या तुमच्या मनाची कंडिशन. तर सक्सेसफुल आहात, पुढच्या एक्सपेन्शनचा विचार करत असाल काही जणं करिअरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. सो किंवा ट्रॅव्हल करण्याचा ओव्हरसीज असं काहींच्या बाबतीत असू शकतं किंवा काहीतरी प्लॅन करताय एक नेक्स्ट तुमच्या करिअरमध्ये प्रोजेक्टमध्ये काहीतरी प्लॅनिंग करताय की काहीतरी एक नव्याने काही त्यामध्ये काही एफर्ट्स घेता येतील का किंवा काही नवीन आयडियाज त्याच्यामध्ये वापरता येतील का, असा एखादा एक्सपेन्शनचा विचार मे बी तुम्ही करत असाल. हे तुमचं सबकॉन्शियस माइंड दाखवत आहे. तो ओव्हरऑल बाकीचे आणि लास्ट कार्ड हे क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आहे. सो इथे इमोशन्स आणि तुमचे विचार बौद्धिक आणि मानसिक या बाबतीत काही घडामोडी मला या पुढच्या 48 तासात दिसत आहेत. तर ओव्हरऑल या कार्डचा असा विचार केला तर काही प्रमाणात असं दिसतं आहे की मे बी तुम्ही 2 पोलॅरिटीजमध्ये एक अडकल्याची भावना असू शकते तुमच्यामध्ये. आता इथे कसं आहे माहिती आहे का, 4 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो इथे कुठेतरी डिसअपॉइंटमेंट आहे असलेल्या परिस्थितीबद्दल थोडंसं, किंवा आपल्याला जसे एखादे रिझल्ट्स आपल्याला एखाद्या बाबतीत हवे असतात तसे तितकेसे मिळत नाही आहे. सो त्या बाबतीत एखादी डिसअपॉइंटमेंट तुम्हाला असू शकते, किंवा सध्या जे काही तुम्ही करत असाल करिअरमध्ये किंवा काय मे बी खूप स्ट्रगल करावं लागत असेल त्यामुळे काही बाबतीत काहींना लॉसेस काही असतील सहन करायला लागले असतील, तर त्या बाबतीत एखादी कुठेतरी मनामध्ये डिसअपॉइंटमेंट आहे. सो इथे असं दिसतं की 2 वर्ल्डचं कार्ड सांगतं की कुठल्या जर 2 पोलॅरिटीजमध्ये तुम्ही सध्या आहात. तर काहींच्या बाबतीत हे असं असू शकतं की एक हे लाईफ आता इतकं स्ट्रगल युक्त झालेलं आहे, रोजचं लाईफ इतकं धकाधकीचं झालेलं आहे की माणूस पैशाच्या मागे, करिअरच्या मागे एक सगळ्या गोष्टीची फुलफिलमेंट मिळावी पैशाच्या दृष्टीने, फायनान्शियली
इमोशनली सगळ्याच्या बाबतीत आपण खूप त्यासाठी स्ट्रगल करत असतो. डे टू डे लाईफ एवढं धकाधकीचं झालेलं आहे की आपल्याला त्यातून एक उसंत मिळत नाही. सो एका बाजूला आपल्याला कुठेतरी आपल्यासाठी वेळ काढावा अशी फुरसत मिळत नाही काही बाबतीमध्ये. सो एका बाजूला खूप लाईफ कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं की त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे, आणि दुसऱ्या बाजूला एक कुठेतरी पीस ऑफ माइंड, एक कुठेतरी एक शांतता, एक निवांत वेळ जो आता फार रेअर झालेला आहे आजच्या लाईफमध्ये. आता इनफॅक्ट आता शनिवार रविवारसुद्धा जवळ आहे. सो बरेचदा आपण सर्व्हिसमध्ये आपण हा विचार करतो जे आठवड्याचे 5 दिवस हे काम केल्यानंतर कुठेतरी शनिवार रविवार जसे जवळ येतात तशी एक मनाला एक उसंत असते की चला 2 दिवसच आहेत, पुढे जरा 2 दिवस आराम आपल्यासाठी आपण हे करू शकू, काहीतरी करू शकू, आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवू शकू. कारण आताचं करिअर एवढं धकाधकीचं झालेलं आहे की आपण फॅमिलीलासुद्धा पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आपल्याला जसं मनात इच्छा खूप असतात पण ते आपण फुलफिल करू शकत नाही. सो ह्या ज्या 2 पोलॅरिटीज आहेत ना, की एका बाजूला इतकं स्ट्रगलयुक्त आहे, करिअर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पैसा कमवायचा आहे, कुठे कर्ज फेडायचे आहेत, यामधून आपण स्वतः सुटका करून घेऊ शकत नाहीत. त्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करतात. आणि दुसरीकडे एक पीस ऑफ माइंड आहे की जिथे आपल्यापर्यंत आपल्याला पोचता येत नाही आहे असं. सो एक अडकले गेल्याची भावना जी म्हणतात ना, 2 पोलॅरिटीज. सो अशा प्रकारचे हे पोलॅरिटीज इथे दर्शवते. सो इथे एक प्रकारची डिसअपॉइंटमेंट आहे. सो या पुढच्या 48 तासात एक असं दिसतं आहे की काही बाबतीमध्ये तुम्हाला सो ही जी आहे ना, ही जी इमोशनल कंडिशन मी तुम्हाला आता सांगितले ना, सो ही कार्ड्स त्यालाच मॅच करतात की ह्या धकाधकीच्या दिवसामध्ये काही गोष्टी आपल्या हातून निसटून जातात, किंवा काही बाबतीमध्ये आपण आपलं आयुष्य भरकटल्यासारखं होतं की आपण ते स्वतः चालवत नाही आहोत, कोणतरी दुसरंच ते चालवतं आहे. अशा प्रकारे की काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात, काही ठिकाणी आपल्याला वेळ द्यावाच लागतो, अशा प्रकारचं. सो हे दाखवतं ना, अलाइविंग युअर लाईफ टू रॅम्बल एमलेसली. सो हे जे दाखवते ना, सो ही इमोशनल स्टेट आहे. आणि मे बी त्यामुळे सॅटर्न इन पायसेस हे लॉसेस दाखवतं कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये. आपण त्यामुळे कदाचित काहींच्या बाबतीत काही अर्लियर लॉसेस सफर केलेले असू शकतात, फायनान्शियली असू शकतात किंवा काय. पण यामध्ये आता ती एनर्जी इथे चेंज झालेली दिसते. इथे मून लिब्रा आहे, सो तूळ रास आहे, तुळेचा चंद्र आहे. सो आता एक थोडंसं तुमच्या 48 तासामध्ये तुम्हाला थोडंसं त्यामध्ये बॅलन्सिंग झाल्याचं जाणवेल असं दिसतंय. एक इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ हे जे कार्ड आहे ना, हे सांगतं की त्याच्यामध्ये एक जस्टिस आहे. सो जस्टिस आहे, लॉ म्हणजे जस्टिस, न्याय. सो तिथे एक तुम्ही न्याय देऊ शकाल. जिथे कुठे तुम्हाला जे तुम्हाला असं वाटतं की आपल्या हातातून निघून जाते किंवा काय, तर तिथे त्याचा एक ॲक्सेस तुम्हाला मिळेल. कदाचित तुम्ही एक पुढचे 48 तासामध्ये आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकाल, किंवा तुम्हाला मनाला हवं तशा काही गोष्टी करू शकाल. एक थोडा निवांतपणा मिळेल, उसंतपणा मिळेल. कारण 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो 10 ऑफ कप्स हे इमोशनल फुलफिलमेंट. सो ही डिसअपॉइंटमेंटची जी एनर्जी आहे ना, ती चेंज होऊन इथे 10 ऑफ कप्स दिसते काही बाबतीमध्ये. आणि दुसरं म्हणजे व्हील ऑफ फॉर्च्यून आहे त्याला इन कंजक्शन. सो हा एक चेंज फॉर द बेटर. व्हील ऑफ फॉर्च्यून इज अ चेंज फॉर द बेटर. सो हा एक काहीतरी चांगल्यासाठी एक बदल तुमच्या लाईफमध्ये पुढच्या 48 तास तुम्हाला दिसेल. 7 ऑफ स्वॉर्ड्सवरून दिसते की काही गोष्टी ज्या आहेत ना, ते एक 7 ऑफ स्वॉर्ड्सची एनर्जी असं सांगते की हे एक प्रकारे मून इन ॲक्वेरियस, इंडिपेंडन्सची एनर्जी आहे. तुम्हाला एक स्वतःला स्वातंत्र्य मिळेल काही गोष्टीपासून ना, किंवा काही त्या कॉन्फ्लिक्टेड विचार असतील तुमचे, किंवा ते टेन्शन्स असतील जॉबचे, करिअरचे, सगळ्या तुमच्या धकाधकीच्या लाईफचे, त्या टेन्शनमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. तुम्ही स्वतःहून डिप्लोमॅटिकली त्यातून स्वतःला बाहेर काढाल त्यासाठी. आणि एक त्यानंतर एक तुम्हाला असं दिसेल की इमोशनल फुलफिलमेंट तुम्हाला या पुढच्या 48 तासामध्ये मिळेल. इथे म्हणून ही 2 कार्ड्स अशी सांगतात. नो हेल्प हिअरचे कार्ड आहे आणि त्याला इन कंजंक्शन द की आहे.
सो जिथे तुम्हाला ॲक्सेस नव्हता आतापर्यंत, ज्या गोष्टी आता तुम्हाला फार लांब भासवत होत्या, त्याला कुठेतरी तुम्ही हात घालणार आहात, असं असं म्हणता येईल. काहींच्या बाबतीमध्ये हे असं असू शकतं. आता हे तरी मी तुम्हाला सांगितलं की मे बी एखादी व्यक्ती करिअरमध्ये आहे, खूप बिझी आहे, लाईफ बिझी झालं आहे, अशा बाबतीत. काहींच्या बाबतीत लाईफचा उत्तरार्ध असू शकतो की सगळं काही आलबेल आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे, पैशाचा स्रोत आहे, सगळ्या गोष्टी, एक सगळ्या मटेरियल लाईफ सेट आहे, पण सगळं काही आहे ते एका बाजूला आणि मनाची शांती एका बाजूला, असं म्हणता येईल की ओव्हरऑल आहे सगळं तुमच्याकडे, पण तो एक म्हणतात ना की लाईफ जीवनाचा प्रवास आहे, तिथे ड्रायव्हिंग सीटवरती आता ह्या गोष्टी नाही आहेत. तुमचं एक एक फायनान्सेस किंवा तुम्ही मिळवलेलं, तुम्ही एक सेट केलेलं तुमचं पर्सनल लाईफ, ह्या गोष्टी तुम्हाला आता ड्राईव्ह नाही करत आहेत. तिथे तुम्हाला तुमचं डिवाईन सोल ड्राईव्ह करते. आता तुम्हाला असं वाटतं आहे की ह्या फेजमध्ये लाईफच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे पैशात, पण त्याचा तितकीशी हाव म्हणता येईल जी पूर्वार्धात असते लाईफच्या, तितकीशी हाव आता तेवढी राहिलेली नाही आहे की आता त्याच्या मागे असलं तरीसुद्धा तितकासा त्याची अटॅचमेंट राहिलेली नाही आहे. सो आता ड्रायव्हिंग सीटवरती तुमचं डिवाईन सोल आहे, ते तुम्हाला ड्राईव्ह करते की कुठेतरी आता फक्त एक निवांतपणा येऊ दे किंवा मनाला अजूनही काहीतरी कमतरता आहे मनामध्ये, जी भरून काढायला हवी कुठून तरी, काही ना काही करून. सो अशा प्रकारचा एखादा विचार. सो ह्या दोन गोष्टी, ह्या टू वर्ल्ड्सवरून मला असे दिसत आहेत की या दोन, एक अर्लियर पूर्वार्धामध्ये काहींच्या बाबतीत ज्यांना जाणवेल आणि काहींचा उत्तरार्ध चालू असेल त्यांना, काहींच्या बाबतीत त्यांना जाणवेल, अशा प्रकारचे. सो इथे मून इन लिब्रा ही कंपॅनियनशिपची एनर्जी ही असं सांगते की काही बाबतीत नवीन नातेसंबंध, नवीन मैत्री, काहीतरी सोशल कदाचित तुम्ही व्हाल या पुढच्या 48 तासामध्ये. मे बी कदाचित तुम्ही तुमच्या घरासाठी वेळ द्याल, घर सजवण्यासाठी किंवा घरामधलं सौंदर्य वाढवण्यासाठी. कारण ही तुळा रास आहे ना, तुळा रास ही एक सांसारिक रास आहे म्हणता येईल की सगळ्या आपल्या फॅमिलीसाठी, त्यांच्या पोषणासाठी, त्यांच्याशी वेळ घालवण्यासाठी तुम्ही काहीतरी कराल किंवा इतरांच्या फिलिंग्सबद्दल तुम्हाला खूप एक आत्मीयता असेल म्हणता येईल. कारण मून आहे इथे, मून इन हे. सो इतरांच्या भावनांना तुम्ही जास्त महत्त्व द्याल किंवा सगळीकडे हार्मनी आणण्याचा प्रयत्न करा. आणि कदाचित एखाद्या ठिकाणी तसं बॅलन्स होत नसेल तर त्याचा एक कदाचित तुम्ही त्रासही करून घ्याल, असंही इथे दिसतंय. सो ही एक प्रकारची अशी एनर्जी आहे ना की यामध्ये एक दुसऱ्याचे प्रश्न, एखाद्याचे आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्रश्न, की त्याच्यामध्ये आपली इतकी इन्व्हॉल्वमेंट होते की आपली मानसिक स्थिती बिघडण्याचे चान्सेस असतात. की इतकी इन्व्हॉल्वमेंट, पण इथे थोडासा तो गायडन्स आहे की इतकी पण इन्व्हॉल्वमेंट दुसऱ्यामध्ये देऊ नका किंवा दुसऱ्याची केअर करताना एक स्वतःचं एक स्वास्थ्य राखून ठेवा, असा पण एक गायडन्स इथे आहे टॅरोचा. असं म्हणता येईल. दुसरं काहींच्या बाबतीमध्ये एखादे, आता हे काय म्हणते 7th हाऊस आहे, हां, मून इन लिब्रा हे 7th हाऊस आहे. सो 7th हाऊस हे सगळ्या प्रकारच्या जोडीदारांचे. सो मे बी पार्टनरशिपमध्ये तुम्ही, आणि दुसरं म्हणजे इथे बॉटमअपमध्ये एक 3 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. सो काहींच्या बाबतीत जर कोणी पार्टनरशिप मध्ये काही करण्याचा प्रयत्न करत असेल, तर एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा काहीतरी असं बिझनेस कॉन्ट्रॅक्ट वगैरे, काही ॲग्रीमेंट वगैरे, तर त्याच्यासाठी एक पॉझिटिव्ह पिरियड आहे. हां, पुढच्या 48 तासांचा असं दिसतं आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये सोशल मीटिंग होऊ शकते, एखादी नवीन मैत्री जुळू शकते, एकत्रितपणे टीमवर्कमध्ये काहीतरी तुम्ही कराल या पुढच्या 48 तासात, असं दिसतं आहे. आणि काहीतरी मनाची इच्छा आहे तुमची मनाची, ती फुलफिल करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न कराल. त्यासाठी एक तुमचं स्ट्रेंथ वापराल, किंवा एक थोडासा कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला वाढलेली दिसेल
या पुढच्या 48 तासामध्ये. एक थोडंसं मीन्स एक चित्तवृत्ती तुमच्या छान झाल्यामुळे ना एक कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला वाढलेली दिसेल, असं इथे मला दिसतंय. दुसऱ्यामध्ये सॅटर्न इन पायसेस ही जी एनर्जी आहे ना, ही असं दाखवते काहींना कदाचित ऑकल्ट सायन्सेस या मिस्ट्रीज त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट नवीन निर्माण होईल. कारण हे जी पायसेस आहे ना, ही 12व्या स्थानामध्ये पडते काळाला. सो सगळ्या प्रकारचा एक गुप्तपणा किंवा काय एक एका आपले हिडन स्ट्रेंथ जे असतात आपल्यामध्ये, काय नवीन काही क्वालिटीज असतात एक मिस्टेरियस किंवा काय, सो त्याचं हाऊस आहे. सो एक असं जाणवेल की काही ऑकल्ट सायन्सेस किंवा या गूढ गोष्टींमध्ये एक इंटरेस्ट तुम्हाला डेव्हलप झालेला आहे, असं काहींच्या बाबतीत की बाबत काहीतरी सोशल मीडियावरती पाहणं किंवा असं म्हणता येईल की काहीतरी वाचणं, त्या बाबतीत ज्ञान मिळवणं, त्याच्याबद्दल इंटरेस्ट निर्माण होईल. लास्ट कार्ड जे आहे ना ते क्वीन ऑफ स्वॉर्ड आहे. सो क्वीन ऑफ स्वॉर्ड ही डिसिप्लिन, दुसऱ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ हे कार्ड आहे. सो काहीतरी गोष्टी आता काय एक आपलं रोजचं लाईफ इतकं धकाधकीचं झालेलं असतं की काही गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष देता येत नाही. आपल्या रोजच्या पर्सनल लाईफमध्ये वरतीसुद्धा आपल्याला काही वेळा बाबतीत लक्ष देता येत नाही. सो मे बी कदाचित या पुढच्या 48 तासात तुम्ही काही गोष्टी प्लॅन कराल का, एक प्रकारचं एक डिसिप्लिन आणण्याच्या तुमच्या रोजच्या लाईफमध्ये ना. डिसिप्लिन कारण इथे ना समवन इज बिहेविंग स्टुपिडली किंवा हे इनडिसिसिव्हनेस की ह्या लाईफ काही वेळा इतकं भरकटत जातं की आपण रोजच्या लाईफमधलं एक डिसिप्लिन निघून जातं, एक शिस्त जी असते किंवा ती कारण आपण वेळ देऊ शकत नाही किंवा काय. सो मे बी क्वीन ऑफ स्वॉर्ड आणि या 2 कार्ड्सवरून मला असं वाटतं की काही बाबतीत तुम्ही ना एक प्लॅन कराल, थोडंसं एक डिसिप्लिनमध्ये आणणार आपल्या लाईफला किंवा तुमच्या करिअरच्या बाबतीत किंवा बिझनेसच्या बाबतीत काही गोष्टींचं प्लॅनिंग कराल, असं इथे दिसतंय मला. कारण किंग ऑफ वॉन्ड आहे, क्वीन ऑफ स्वॉर्ड आहे, दोन्ही ऑथॉरिटीज आहेत. सो इथे हे बिझनेस माइंड आहे किंग ऑफ वॉन्ड. सो काही बाबतीमध्ये तुम्ही मे बी तुमच्या करिअर बाबतीत काहीतरी प्लॅनिंग कराल पुढे जाऊन, एक लाँग टर्म प्लॅनिंग, कारण किंग ऑफ वॉन्ड लाँग टर्म प्लॅनिंग आहे असं दिसतंय. सो पाईल नंबर 1 हे काही प्रिडिक्शन होतं. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमच्या राशींची चिन्ह आहेत तूळ रास, कुंभ रास, मिथुन आणि सिंह रास. क्रिस्टल आहे एमेथाइस्ट आणि हे जे कार्ड आहे त्याचं नाव आहे बॉन्ड. सॉरी. फर्स्ट कार्ड आहे सेलिब्रेशन. प्रायोरिटाइज सेल्फ केअर असा मेसेज आहे. यू डू सो मच फॉर अदर्स. इट्स टाईम फॉर यू टू एक्सपिरियन्स द लव्ह यू डिझर्व्स अँड लेट अदर्स हेल्प यू. हा आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे. दूसरा मैसेज ऐसा है, रिकग्नाइज द साइन फ्रॉम द अबव. Angels are sending you messages now, but you are too distracted to notice. Stay alert and open to divine guidance.
हा एक मेसेज आहे. लविंग एलिमेंट्स, 3 ऑफ रोजेस. लविंग एलिमेंट्स हे एक कार्ड आहे. एक मिनिट. विनस इन पायसेस, सबमिशन हे कार्ड आहे. टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, Judgment. Six of Pentacles, Eight of Pentacles, Hierophant, the Empress, Ace of Cups, एक मिनिट, Four of Swords, Five of Pentacles, Ace of Swords, and bottom of the deck, Judgment.
आपण पहिल्यांदा हे बॉन्डचं कार्ड वाचूया. याचा काय मेसेज आहे तो पाहूया. एक मिनिट. स्पिरिच्युअल मेसेज आहे. द इंटरविविंग ऑफ स्पिरिच्युअल पाथ, टाईम अँड चेंज रेस्टिंग विथ दॅट विच इज इटर्नल. कीवर्ड्स येथे द इंटरकनेक्टेडनेस ऑफ ऑल थिंग्स, हे 3 कीवर्ड्स आहेत. फिजिकल मिनिंग याचं आहे अन ऑस्पिशियस साईन फॉर लॉंगिव्हिटी अँड गुड लक विथ पर्सनल इंडिव्हिअर्स, अ सेन्स ऑफ स्टॅबिलिटी इन वन्स पर्सनल लाईफ अँड ॲट वर्क, हायलायटिंग पॉझिटिव्ह नेटवर्किंग, असं दिसतं आहे. सो एक प्रकारे स्टॅबिलिटी इन पर्सनल वर्क, पर्सनल लाईफ आणि वर्क असं एक कार्ड सांगतं. एक गुड लक सांगतं. आणि इथे पण ह्या बाकीच्या कार्ड्सवरून पण असंच दिसतं आहे. फर्स्ट कार्ड हे सेलिब्रेशनचं आहे. सो हे पुढच्या 48 तासात काही आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवणार आहात. कदाचित एकत्र याल सगळीजणं. काहीतरी एखादी विक्ट्री असेल ती जी एन्जॉय कराल तुम्ही, किंवा काहीतरी काही फायनान्शियल गेन्स असतील जे तुम्ही एन्जॉय कराल असं दिसतं आहे. एखादं बर्थडे पार्टी असू शकते असं दिसतं आहे. सो ते तर आहे. इन कंजक्शन टू लव्हिंग एलिमेंट्स आहेत. हे कार्डसुद्धा तेच दाखवत आहे की तुमच्या आयुष्यातला एक आनंद या पुढच्या 48 तासात वाढलेला तुम्हाला दिसेल. एक प्लेफुलनेस येईल तुमच्या लाईफमध्ये. जसं एक लहान एक स्वतःच्या एक आपलं जे अंतर्मनात एक आपल्यामध्ये एक जे एक बाळ असतं, एक म्हणता येईल इनर चाइल्ड जे असतं, त्याला तुम्ही सॅटिस्फाय कराल. काहींच्या बाबतीमध्ये नेचरशी कनेक्ट व्हाल, एन्जॉय कराल, नेचरशी कनेक्ट व्हाल, नेचरच्या सानिध्यात जाल, निसर्गाच्या सानिध्यात. एक भरपूर हसा, एक मोकळे व्हा, असा एक मेसेज आहे या कार्ड्समधून की जे नैसर्गिक जे स्पिरिट्स असतात, निसर्गातील स्पिरिट्स, त्यांच्याशी कनेक्ट व्हा, त्यांना कॉल करा, असा एक प्रकारचा ह्या कार्डला मेसेज आहे की एक आनंद तुमच्या आयुष्यात येणार आहे पुढच्या 48 तासात. जसं हे व्हीनस इन पायसिस, ही जी एनर्जी आहे ना सबमिशनची, की हा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्याचा आता हा दरवाजा उघडला आहे. या पिंजऱ्याचा आता दरवाजा उघडला आहे. कारण पायसिस ही एक प्रकारचं बंधन दाखवणारी स्थान आहे. पायसिस ही 12व्या स्थानामध्ये पडते कालपुरुष कुंडलीमध्ये. 12वं स्थान हे बंधनाचं आहे. सो एक अडकले गेण्याचे, आयसोलेशन ह्याचं आहे. सो या कार्डवरून दिसतं आहे की त्यातून एक प्रकारची मुक्तता तुम्हाला दिसेल. एक म्हणजे हा पक्षी हा आता एक भऱ्यारा मारेल. कदाचित तुम्हाला निसर्गातून आपला युनिवर्सकडून काही सायन्स अँड सिंक्रोनिसिटी पण मिळण्याचे चान्सेस. काही वेळा तुम्ही हे असे कबूतर किंवा फुलपाखरं किंवा फिदर्स तुम्हाला दिसतील. 444 हा नंबर दिसू शकतो. सो अशा प्रकारचे हे सायन्स तुम्हाला दिसू शकतात. समजा की एक डिवाईन तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहे, तुमचे स्पिरिट गाईड्स तुम्हाला सपोर्ट करत आहेत तुमच्या लाईफमध्ये. सो या दोन मेसेजवरून तरी असं दिसतं आहे की प्रायोरिटाईज युअर सेल्फ केअर. एक स्वतःकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा, असा हा एंजल्सचा मेसेज आहे. दुसरं म्हणजे ते एम्प्रेसचं कार्ड आहे. एम्प्रेसचं कार्ड हे सेल्फ एक्सप्रेशनचं कार्ड आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अशी कलात्मकता आणणे, कल्पकता आणणे काहीतरी, की एक स्वतःला एक्सप्रेस क्रिएटिव्हली करा. म्हणजे क्रिएटिव्हली एक्सप्रेस करा म्हणजे एक प्रकारचा जीवनामध्ये आपले जे सगळे सेन्सेस आहेत की त्या सेन्सेसला फुलफिल करतील अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करा. म्हणजे स्वतःला सजवा किंवा स्वतःचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते खूप चांगले कपडे घाला, किंवा एक नटणं मुरडणं, किंवा एकत्र काहीतरी सोशल होणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं, किंवा काही आर्टिस्टिक टॅलेंट मिळवण्याचा प्रयत्न करणं, कुठल्या तरी नाटक, सिनेमा ह्या कलांमध्ये इंटरेस्ट घेणं, हे सगळं इम्प्रेस कार्ड दाखवतं. सो स्वतःची क्रिएटिव्हिटी मे बी तुम्ही या पुढच्या 48 तासामध्ये सोशल होणार आहात, निसर्गाच्या सानिध्यात जाल, स्वतःवरती लक्ष द्याल, सेल्फ केअरवरती लक्ष द्याल, एक सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करा तुमच्या लाईफमध्ये, असं इथे दिसतं आहे. दुसरं काय एक गोष्ट दिसते की
बॉटम ऑफमध्ये एक जजमेंटचं कार्ड आहे. जजमेंटचं कार्ड हे कालपुरुष कुंडलीमध्ये अष्टम स्थानात येतं. अष्टम स्थानामध्ये आपले वृश्चिक रास आहे. सो ही रिजनरेशनची रास आहे, रिजनरेशनचं स्थान आहे, जिथून कुंडलिनी राईज होते. किंवा इथे ह्या स्थानावरून आपले जननेंद्रियांचं स्थान येते, की जिथे एक उत्पत्ती होते, नवीन बाळाचा जन्म, त्याचे ऑर्गन्स ते त्या स्थानावरून दिसतात. दुसरं म्हणजे एस ऑफ कप्स, हा नवीन बाळाचा जन्म हे दर्शवतो. लविंग एलिमेंट्सचं पण कार्ड आहे. सो ह्या कार्ड्सवरून तरी असं दिसतं आहे की, आणि एम्परस मुळात गरोदर आहे. सो ही कंजंक्शन आहे, ह्याच्या नेक्स्टच आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये नवीन बाळाचा जन्म, फॅमिलीमध्ये कोणतरी ॲड होण्याचे चान्सेस आहेत असं दिसतं आहे. आणि ह्या एस ऑफ कप्स आणि एस ऑफ स्वॉर्ड्स ही दोन्ही कार्ड्स आहेत. सो काही बाबतीमध्ये याचा अर्थ असाही होतो की कोणाच्या बाबतीमध्ये जर खरोखर ही घटना असेल तर ह्या पुढच्या 48 तासामध्ये जर घडणार असेल तर ती तुम्ही कमेंट्स करा डेफिनेटली. कारण जेव्हा हे एस ऑफ कप्स आणि एस ऑफ स्वॉर्ड ही दोन्ही कार्ड्स आहेत ना, तर ह्याचा एक अर्थ असाही होतो की आता जे बाळ जन्माला येईल ते एक प्रकारचे हिरोईक टेम्परामेंट असलेलं असते. म्हणजे की एक क्वालिटीज आहे ना, एक निर्भीड म्हणता येईल की न घाबरणारं. पुढे जाऊन ती व्यक्ती, ते बाळ जेव्हा मोठं होईल ना, तेव्हा एक ती निर्भीड होईल. ते एक हिरोईक म्हणता येईल. त्याचे एक टेम्पर्स जे असतील, एक व्यक्तिमत्व असेल एखाद्या हिरोसारखं म्हणता येईल की न घाबरणारं, डेअरिंगबाज असं ह्यांचा एक अर्थ येतो. सो असाच कोणाच्या बाबतीत हे रेझोनेट होत असेल, आता प्रत्येकाच्या बाबतीत ही होऊ शकणार नाही आहे, पण ज्यांना कोणाला ह्या गोष्टी रेझोनेट होत आहेत त्यांनी डेफिनेटली कमेंट्समध्ये कळवा. काहींच्या बाबतीमध्ये असं दिसतं आहे की कुठून तरी उत्पन्नाचा स्रोत येईल, काहीतरी फायदा होईल, एखाद्या जनरस व्यक्तीकडून एखादी भेट मिळू शकते, कोणाला काहीतरी गिफ्ट्स मिळू शकतात. 6 ऑफ पेंटॅकल्स दाखवतो. किंवा तुम्ही जे तुमच्या हक्काचं आहे, एक फायनान्सेसचा विचार केला, जे तुमच्या हक्काचं आहे आणि येणं आहे तुमच्याकडे, जे अजून ते मे बी तुम्ही वेट करत असाल, ते कदाचित तुम्हाला या पुढच्या 48 तासात मिळण्याचे चान्सेस आहेत. काहींच्या बाबतीमध्ये 8 ऑफ पेंटॅकल्स इन कंजंक्शन टू द हायरोफंट हे कार्ड दाखवते की तुम्ही तुमच्या स्किल्सवरती एक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल, काहीतरी नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न कराल, स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न कराल. सो किंवा तुमच्या करिअरमध्ये किंवा एक तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न कराल. एफर्ट्स घ्याल तुम्ही, तुमच्या फोकस एफर्ट्स तुमच्या करिअरवरती घेणार आहात असं दिसते. कुठलीही निगेटिव्हिटी असेल किंवा तर त्यावरती तुम्ही तुमच्या विचारांनी, पॉझिटिव्ह विचारांनी त्यावरती मात करणार. तर तुमचं माइंड आणि तुमचे विचार हे यामध्ये एक प्रकारचा बॅलन्स असेल. बऱ्याचशा बाबतीत तुम्ही मॅनिफेस्टेशन कराल. काही ज्या आयडियाज आहेत ना, आता एम्प्रेसचं कार्ड इन कंजंक्शन टू एस ऑफ स्वॉर्ड असं दाखवतं की काही ज्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या आयडियाज आहेत, जे तुम्हाला इच्छा आहे त्या प्रत्यक्षात याव्या, त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि त्या तुम्ही मॅनिफेस्ट झालेल्या पाहाल. द एम्प्रेसचं कार्ड हे मॅनिफेस्टेशनचं आहे. एखादी गोष्ट ही त्याला जन्म देणे म्हणता ना, एम्प्रेस म्हणून ही गरोदर आहे. सो त्याला जन्म देणे. एस ऑफ कप्सचं पण कार्ड आहे. सो जे काही तुम्ही ठरवता, एखादी आयडिया असेल, तुम्हाला काहीतरी मॅनिफेस्ट करायचं असेल, या पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट ॲक्च्युली प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवता येतील असं इथे दिसतं आहे. सो डेफिनेटली तुम्ही कशातून तरी मुक्त होणार आहात, स्वतंत्र होणार आहात कुठल्या तरी गोष्टीमधून. एक फ्रीडम अनुभवाल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. एक मोकळेपणा, मनाचा मोकळेपणा, विचारांचा, भावनांचा एक मोकळेपणा तुम्हाला अनुभवता येईल. तुम्ही एक काही आनंदाचे क्षण साजरे कराल असं ओळखतं. म्हणजे हा खूप छान स्प्रेड आहे. आता कोणाला कसं रेझोनेट होतं आहे ते पहा. तो पाईल नंबर 2. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमच्या राशींची चिन्ह आहेत धनुरास, कन्या रास, मीन रास आणि वृषभ. तुमचं कार्ड कंटेम्प्लेशनचं आहे आणि क्रिस्टल आहे, टायगर आहे. कार्ड्स ड्रॉ करूया. पुढचे 48 तास तुम्हाला कसे जाणार आहेत ते पाहायचं आपल्याला.
टू वर्ल्ड्स. पाईल नंबर 1ला पण हे कार्ड आलेलं आहे. टू वर्ल्ड्स. Embrace your life purpose. I am guiding you towards your divine life purpose. Whatever makes your heart joyful is what you are meant to be doing. असा एंजल मायकल, आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे. Welcome abundance into your life. Prosperity is on its way to you. Have faith that source will heal your financial challenges. हा पाईल नंबर 1ला सुद्धा रिपीट झाला आहे हा मेसेज. मूविंग ऑन अप हे कार्ड आलं आहे. ऑल अपहिल फ्रॉम हिअर. कोणी ट्रॅव्हल करत आहे का असं दिसतं आहे. आणि मर्क्युरी इन स्कॉर्पिओ, सॉरी, मर्क्युरी इन स्कॉर्पिओ एक्स्ट्रीमिझम हे कार्ड आहे. टॅरो कार्ड्स पाहूया. बॉटम ऑफ द डेक द सनचं कार्ड आहे. सॉरी, द हँगमॅन. फाइव ऑफ स्वॉर्ड्स. टेम्परन्स. पेज ऑफ कप्स. हायरोफेंट. किंग ऑफ पेंटॅकल्स. लास्ट कार्ड किंग ऑफ पेंटॅकल्स. काहीतरी मटेरियल गेन्स आहेत, काहीतरी इन्कम दिसते. वेलकम ॲबंडन्स पण आहे आणि किंग ऑफ पेंटॅकल्स पण आहे.
फाईल नंबर 3 आपल्याला बघायचं आहे की पुढचे 48 तास तुम्हाला कसे जाणार आहेत. तुमचं कार्ड कंटेम्प्लेशनचं आहे आणि त्याचा मेसेज अशा कंटेम्प्लेशन म्हणजे एक प्रकार एखाद्या गोष्टीवरती दीर्घ विचार करणे थांबून. सो फिजिकल त्याचा मेसेज आहे, फाइंड टाईम टू मेडिटेट अँड नो दॅट लाईफ्स मिनिंग. एक मिनटं. लाईफ्स मेंडरिंग्स आर टू हेल्प यू टू अटेन द ट्रू रिअलायझेशन. आणि स्पिरिच्युअल मेसेज याचा असा आहे की ट्रेस युअर फूट स्टेप्स टू अँड फ्रॉम द सोर्स. जर्नी फ्रॉम द सोर्स अलाउज टू परफेक्ट अँड हार्मोनियस सेल्फ एक्सप्रेशन्स. वेन लॉस्ट रिट्रेस बॅक टू युअर सेंटर. सो कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे, तर कुठल्या तरी बाबतीत कुठल्या तरी एखादी सिच्युएशनवरती तुम्ही दीर्घ विचार करणारा असं दिसतं आहे. मी कार्डसुद्धा त्याला फेवरेबल आहे. इथे कसं आहे माहिती आहे का, बॉटम ऑफ द डेक सनचं कार्ड आहे. सो क्लॅरिटी आहे, सर्व बाबतीमध्ये क्लॅरिटी मिळणार आहे तुम्हाला या पुढच्या 48 तासामध्ये. मे बी कुठल्या तरी एखाद्या सिच्युएशनबाबत असं दिसतं आहे. आणि टू वर्ल्ड्सचं कार्ड जे आहे ना, ते एक प्रकारे असं दाखवत आहे मला की एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये एखादी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन असू शकते. एखादं मॅटर आहे जे कॉम्प्लिकेटेड आहे. सो त्यावरती कदाचित त्या एखाद्या नाण्याच्या 2 बाजू असतात. त्याप्रमाणे हे टू वर्ल्डचं कार्ड काय सांगतं की कुठल्या तरी 2 एक्स्ट्रीम पोलॅरिटीज आहेत की त्यावरती तुम्ही की त्यांच्यामध्ये एक समन्वय साधण्यासाठी तुम्ही मे बी त्याच्यावरती विचार कराल त्या पर्टिक्युलर सिच्युएशनच्या बाबतीत. आणि त्याला इन कंजंक्शन द हँगमॅन आहे. सो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घ्याल तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी. सोल्युशन तर डेफिनेटली आहे, कारण प्रिन्स ऑफ पेंटॅकल्स कार्ड एंडिंगला आहे. सो यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, मूव्हिंग ऑन अप. सो त्यामध्ये ते काही स्टॅग्नेशन असू शकतं कदाचित एक त्यामध्ये काही बाबतीमध्ये. कारण द हँगमॅनचं कार्ड हा एक प्रकारे एखादं डिसिजन थांबणे, एखाद्या गोष्टीवरती निर्णय न होणे, अशा प्रकारची एनर्जी आहे. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणे एखाद्या गोष्टीसाठी. सो त्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा अल्टिमेट सक्सेस आहे की तुम्हाला त्यावरती या पुढच्या 48 तासात एखादा उपाय म्हणा किंवा एखादा मार्ग मिळून जाईल किंवा त्या बाबतीत एखादी क्लॅरिटी मिळेल असं दिसतं आहे. कदाचित तुम्ही वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापराल त्याच्यामध्ये. हँगमॅनचं कार्ड इन कंजंक्शन टू 5 ऑफ स्वोर्ड आहे. 5 ऑफ स्वोर्ड हे एक प्रकारची डिटॅचमेंटची एनर्जी आहे. सो विनस इन ॲक्वेरियसची. त्या पर्टिक्युलर त्या सिच्युएशनमधून ना, त्या गोष्टीतून तुमची सुटका होईल. मे बी तुम्ही त्याच्यावरती एक सक्सेसफुली, कारण 5 ऑफ स्वोर्ड हे विनिंग ॲट ऑल कॉस्ट आहे. सो एखाद्या गोष्टीवरती काही करून रिझल्ट मिळवणे असं त्याचा अर्थ होतो. सो मे बी कदाचित तो जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर तो सॉर्ट आऊट कराल तुम्ही. असं काही वेगळे समीकरणं मांडाल. टेम्परन्सचं कार्ड सांगत आहे. मे बी कदाचित हा सिच्युएशन तुमच्या पार्टनरशिप संबंधी असू शकतो, कारण इथे सुद्धा हे जे कार्ड आहे ना, याच्यामध्ये 2 व्यक्ती दिसत आहेत. सो मे बी कदाचित पार्टनरशिप संबंधी असू शकतं किंवा मॅरेज संबंधी असू शकतं असं टेम्परन्सचं कार्ड सांगते. सो ही जी काही सिच्युएशन आहे त्या दृष्टीने, कारण हे रिलेशनशिप असू शकते. कारण इथे मुळात टेम्परन्सच्या कार्डमध्ये पाण्याचा हे आहे, बराचसा दिसेल तुम्हाला, पाणी आहे. सो इथे इमोशन्स आहेत. सो इमोशन्सच्या बाबतीमध्ये रिलेशनशिपमध्ये एखादी हार्मनी आणण्यासाठी किंवा काहीतरी बॅलन्सिंग आणण्यासाठी किंवा बिझनेस डिसिजन्स घ्यायचे, तुम्हाला पार्टनरशिप संबंधित डिसिजन्स घ्यायचे असेल किंवा त्या रिलेटेड, किंवा तुमच्या करिअरमध्ये काही बाबतीत तुमचे काही नातेसंबंध त्या बाबतीत तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल. पण सध्या तरी त्यामध्ये 2 एक्स्ट्रीमिटी आहेत, म्हणजे 2 टोकं आहेत. ते म्हणतात ना, एखाद्या डोकं झाकायला गेलं की पाय उघडे पडतात, पाय झाकायला गेलं की डोकं होतं. तशा प्रकारची एखादी सिच्युएशन असू शकते की त्यावरती अगदी फार खोलवर विचार करावा लागेल. कारण इथे काय होतं, मर्क्युरी इन स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ मुळात अष्टमात आहे. अष्टम स्थान हे पाताळ आहे. सो इथे बुध आहे. सो तुम्ही बुद्धीचा वापर फार खोलात जाण्यासाठी करणार आहेत कुठल्या तरी गोष्टीमध्ये. सो
कदाचित एखादं गूढ ज्ञान वेगळं मिळवण्याचं ऑकल्ट सायन्सेसबद्दलसुद्धा इंटरेस्ट किंवा इतर सायन्सेसबद्दल इंटरेस्ट तुम्हाला काही जणांना वाटू शकतो या पुढच्या 48 तासामध्ये त्याबद्दल जाणून घेण्यासंबंधी. सो ही आहे ना, ही एक्स्ट्रीमिझम आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचं टोक गाठणे किंवा ही एनर्जी अशी आहे की एखाद्या सिच्युएशनचा विचार करताना त्या सिच्युएशनच्या दोन्ही टोकांचा पूर्ण विचार करून मग त्यावरती की एक सगळ्या पॉसिबिलिटीज, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनच्या सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून मग त्यावरती निर्णय घेणे, ही एनर्जी आहे एक्स्ट्रीमिझमची. सो अशा प्रकारचे मे बी काही या पर्टिक्युलर सिच्युएशनवरती दोन वेगवेगळी टोकं आहेत. त्यांचा तुम्ही पूर्ण विचार कराल, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापराल तुम्ही त्यामध्ये, आणि त्यावरती ॲट एनी कॉस्ट तुम्ही त्या कुठल्या तरी एखाद्या पर्टिक्युलर डिसिजनवरती किंवा येणार आहात. पेज ऑफ कप्स इन कंजंक्शन टू हायरोफंट हे कार्ड असं सांगते की कदाचित एखाद्या नवीन बिझनेस मेथड वापराल, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापराल किंवा पेज ऑफ कप्स आहे. सो नात्यांसंबंधी एक वेगळा ॲटिट्यूड तुम्ही वापरणार आहात. एक प्रकारे तुमचं विजडम वापराल तुम्ही, किंवा एक ठराविक चौकटीत न राहताना तुम्ही एक वेगळं नॉलेज वापराल. त्यासाठी एखादं वेगळं बिझनेस मेथड तुम्ही यूज कराल. सो हा जो काही प्रॉब्लेम आहे ना, हा जरा ट्रिकी आहे. सो त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन घेणार आणि एक प्रकारे त्याच्यामध्ये मुवमेंट तुम्हाला दिसेल, एक सक्सेस येणार आहे. कारण किंग ऑफ पेंटॅकल हे सक्सेस आहे. किंवा मग कदाचित तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि त्या बाबतीत काही अडचणी येत असतील, आणि सो हे कार्ड तसंही दाखवतं. सो एक स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काहीतरी कराल, अशा प्रकारची एनर्जी. काहींच्या बाबतीमध्ये एक अचानकपणे धनलाभ होऊ शकतो असं दिसतं. सो इथे एंजल्स तुम्हाला सांगतात की इम्ब्रेस युअर लाईफ पर्पज. जेव्हा असं ट्रिकी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येतात की ज्याच्यामध्ये खूप एक्स्ट्रीमिटी असते, ते एक प्रकारे काही वेळा कार्मिक असतात. सो अशा वेळी तुम्ही तुमचं लाईफ पर्पज काय आहे तुम्हाला, कारण ह्या सिच्युएशन असतात त्या बरेचदा त्या लाईफ पर्पज भोवती एक त्याच्याशी रिलेटेड असतात, त्याच्याभोवती फिरणारे असतात. सो एंजल्स तुम्हाला सांगतात की तुमचं लाईफ पर्पज काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला त्या सिच्युएशन संबंधी एक मार्ग मिळेल, एक दिशा मिळेल त्याच्यावरती निर्णयापर्यंत येण्यासाठी. असो, पण दसवनचं काळ आहे, म्हणजे ॲट एनी हाऊ तुम्हाला या पुढच्या 48 तासामध्ये त्याच्यावरती काहीतरी एक क्लॅरिटी मिळणार आहे सगळ्या बाबतीमध्ये असं दिसतं आहे. कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. सो एखाद्या गोष्टीचं पुन्हा तुम्ही परत एकदा सगळ्या बाजू बघून पुनर्मूल्यांकन म्हणतात ना, त्याप्रमाणे तसं काहीसं कराल. किंवा मग कदाचित तुमचं एक नेचर थोडंसं या पुढच्या ह्याच्यामध्ये एक थोडंसं इंट्रोवर्ट असेल, सिक्रेटिव्ह असेल. काही गोष्टी तुम्ही शेअर करणार नाही, काही गोष्टी तुम्ही तुमच्याकडेच एक स्वतः करण्याचा प्रयत्न कराल, स्वतः हँडल करण्याचा प्रयत्न कराल. कारण इथे ह्या चित्रामध्ये एक मॅरिड कपल आहे. सो एक त्याच्यामध्ये विसंवाद आहे, कुठल्या तरी बाबतीमध्ये कुठल्या तरी लेटरवरती विसंवाद आहे या कार्डमध्येच. सो लेटर हे तुमचे वर्ड्स आहेत, शब्द आहेत. सो ही एक प्रकारे आहे ना, तुमची मास्क्युलिन एनर्जी आणि फॅमिनाईन एनर्जी यामध्ये एक प्रकारचं द्वंद्व असंही म्हणता येईल. कारण हे ना अष्टमामध्ये आहे. मर्क्युरी इन स्कॉर्पिओ अष्टमात तैरास, अष्टम स्थानातूनच कुंडलिनी राईज होते. सो कुंडलिनी राईज होते त्यामागे एक प्रकारे जेव्हा दोन्ही एनर्जीज यांच्यामध्ये जेव्हा एक संवाद असतो किंवा एकी असते, त्यानंतरच कुंडलिनी राईज होऊ शकते. सो पण इथे हा विसंवाद आहे. सो हा तुम्हाला मे बी एक स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने विचार केला तर ह्या पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला यामध्ये एक यातलं जे अंतर आहे ते तुम्हाला कमी करता येईल, किंवा या दोन्ही एनर्जीज तुम्हाला बॅलन्स करता येतील असं आपण म्हणता येईल.
सो पाईल नंबर 3, मला हे इंटरप्रिटेशन जाणवतं आहे तुमच्या स्प्रेडचं. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.